बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने शेती कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि 130 एकरावर विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले. मी आता आहे याच शेती प्रदर्शनामध्ये जिथं एआयच्या माध्यमातून केळीचं उत्पादन घेतलं जातं आणि एआय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कशा पद्धतीने केळीमध्ये अधिकचं उत्पादन घेतलं जातं याच विषयात संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. माझ्यावर सोबत आहेत करंजे सर. सर मला सांगा एकंदरीत हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो? सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की केळी हे पीक आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि भारतामधून एक्सपोर्ट जास्त प्रमाणामध्ये केळीचा होतोय आणि शेतकऱ्यांना क्वालिटी मिळत नाही आणि क्वालिटी जर त्यांना मिळवायची असेल तर एआय तंत्रज्ञानावर काम करावं लागेल. आज आपण इथं पाहतोय जे केळीचा प्लॉट आहे हा बरोबर 7 महिने वयाचा आहे आणि 7 महिन्यामध्ये केळीची रास जर बघितली तुम्ही घड बघितला तर अतिशय माझ्या उंचीच्या डबल केळी उंच आहे आणि त्याचे पानाचा आकार त्याची खोडाची जाडी ही सगळी कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेला तरी एकसारखं दिसणार आहे. नाहीतर कुठंतरी कमी जास्त वाढ एकसारखी रास न पडणे हा सगळा प्रकार केळीमध्ये होतो. तर एआय मध्ये असं होत आहे की शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळते. म्हणजे पाण्याचं नियोजन त्याच्या मुळापर्यंत पाणी हे योग्य प्रमाणात पोचलंय का नाही आणि ते वापशावर आहे का नाही हे सगळं एआय मध्ये कळतं. त्यानंतर खताच्या देण्याच्या वेळा आणि खतं किती प्रमाणात द्यायची हे सर्व आपल्याला अचूक नियोजन करता येतं. आज दिलेली खतं केळी असेल ऊस असेल ती सगळी पाण्याबरोबर वाहून जातात. पाण्याचं नियोजन, दिलेले खताचं नियोजन आणि दिलेली खतं जे आहेत ते मुळाजवळच कशी राहतील या दृष्टीनं पण एआय विचार करत असतो. दुसरं की सॅटेलाइटद्वारे आपण ज्यावेळी नियोजन करतो त्यावेळी सॅटेलाइटद्वारे नकाशे काढून पाणी योग्य प्रमाणात पोचलंय का नाही, वाढ झालेली ही सगळीकडे एकसारखी झालेली का नाही, कीड रोग येण्याचा संभवता कधी आहे आणि कुठल्या भागामध्ये रोग येण्याची शक्यता आहे ते आपल्याला 8 ते 10 दिवस आधीच कळतं आणि त्याद्वारे आपल्याला अलर्ट केलं जातं की ह्या कोपऱ्यात तुमच्या केळीवर करपा येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तुम्ही औषध फवारा हे आपण त्यांच्या मोबाईलवर मेसेज देतो. शेतकऱ्यांना हा खर्च पेलणार आहे का आणि त्यांना ते झेपणार आहे का? निश्चित खर्चाच्या बाबतीत विचार केला तर एआय मध्ये शेतकऱ्यांनी गटाने काम केलं पाहिजे आणि वैयक्तिक शेतकऱ्याला जरी केळीमध्ये एआय तंत्रज्ञान वापरायचं असेल तर आपण त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या नोंदी घेतल्यात आणि जेवढे शेतकरी त्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये केळी करणारे सापडतील त्यासाठी आपण एका हेक्टरसाठी 25,000 रुपये पहिल्या वर्षी चार्ज लावणार आहे. म्हणजे त्याला हे सगळे डिव्हाइस जे आहेत अडीच एकराला 25,000 रुपये खर्च. 25,000 रुपये 2.5 एकराला त्यांना लागतील म्हणजे एकरी 10,000 रुपये. हा पहिल्या वर्षी आपण एक डिव्हाइस खरेदी केले म्हणजे मोबाईल खरेदी करताना आपल्याला घेतल्यानंतर पुढच्या वर्षी रिचार्ज करायचा आहे. तसं हे त्याचे IoT सेन्सर आहेत, सॅटेलाइट मॅपिंग आहे, हे सर्व आपण जमिनीचे आरोग्य तपासणी आहे हे सगळं त्या पॅकेजमध्ये करून देतो आणि पुढच्या वर्षी त्याला हा खर्च 2.5 एकराला 10,000 रुपये येईल म्हणजे एकरी 4,000 रुपये येईल. म्हणजे एकदा त्यांनी पहिल्यांदा खर्च केला की पुन्हा 5 वर्ष त्याला फक्त रिचार्ज करायला लागेल. रिचार्जचे बी व्हॅल्यू जसजसे शेतकरी वाढतील तसे तसं ते कमी होत जाईल. जे आपण एआय तंत्रज्ञान घेणार आहे यंत्र हे ह्याचे म्हणजे ह्याची वॉरंटी किती दिवस असणार आहे आणि ती किती दिवस चालू शकते, किती वर्ष चालू शकते? आता याच्यामध्ये वॉरंटी जी आहे ती कंपनीच्या द्वारे 2 वर्षापर्यंत त्यांनी सांगितलेली आहे आणि वॉरंटीमध्ये जर एखादा पार्ट गेला असेल तर पार्टचा जेवढा खर्च आहे तेवढा शेतकऱ्याला तो करावा लागतो. बाकी मेंटेनन्स हा कंपनी करून देईल. त्यासाठी आपण सर्व कंपनीशी करार केले आहेत आणि त्यासाठी KVK मध्यस्थी म्हणून काम करत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्या कंपनीच्या पाठीमागे थांबण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट देणार आहे. अशा वेळी ही जर यंत्र बंद पडलं तर त्याला जबाबदार कोण असणार? यंत्र बंद जर पडलं तर ते सांगायची वेळ बी येत नाही. ते सगळं ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला लगेच कळतं आणि बंद पडल्यानंतर लगेच आपण 2 ते 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त त्या शेतकऱ्याची ही जी समस्या आहे ती सोडवून देतो आणि त्यासाठी इन्शुरन्ससाठी पण आपण मदत करतोय की इन्शुरन्स करून जर समजा एखादा डिव्हाइस एकदमच खराब झाला तर त्यासाठी KVK मदत करते आणि शक्यतो आपण गटाने काम करत असल्यामुळं वैयक्तिक शेतकऱ्याची जबाबदारी नाही ती KVKची जबाबदारी असते. त्यामुळे गटाने करायची गरज आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांनी केलं तर ते खर्च त्या वैयक्तिक शेतकऱ्याला परवडणार नाही. आतापर्यंत ऊसावर एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता, परंतु तुरीवर केला जातोय, केळीवर केला जातोय. मग केळीवर जर
हे अनुदान शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर केळीला अनुदान त्याला मिळणार आहे का? सध्याला आपण पहिल्याच वर्षी असल्यामुळे लगेच त्याच्यावर अनुदानाच्या बाबतीत सांगता येणार नाही. परंतु कालच आपले मंत्रालयातले उपसचिव आले होते, की त्यांनी पाहिलं की एआयसाठी स्पेशल आपल्या शासनाने एक डिपार्टमेंट स्थापन केले. तर निश्चित ते याचा रिझल्ट पाहून महाराष्ट्र शासन पण आपल्याला एआयच्या साठी अनुदानासाठी मदत करेल. कारण त्यांनी हे पाऊल उचललेलंच आहे. तर आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून एआय तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी अवलंबलं तर त्याला उत्पादनामध्ये दुप्पट त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि शेतकऱ्यांनी या एआय तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा. जर त्यांना हे प्रत्यक्ष शेती पीक पाहायचं असेल तर त्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे शेती प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या सर्व नाविन्यपूर्ण केलेल्या प्रयोगाचा त्यांनी पाहणी करावी. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.